नमस्कार, माझं नाव रोहिणी प्रमोद वाघमारे. विकास हायस्कूलमध्ये मी गेली 18 वर्ष अध्यापनाचं कार्य करत आहे. संस्कृत विषय मी शिकवते. आपल्याला माहीतच आहे, लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना चित्र ही फार प्रिय असतात आणि आपल्या संस्कृतमधला पहिलाच जो प्रश्न आहे तो आहे चित्रं दृष्ट्वा नामानि लिखत. या ठिकाणी विविध आपल्याला चित्र दिसत आहेत. ती चित्र आपल्याला बघायची आहेत आणि त्या चित्राला बघून त्या ठिकाणी आपल्याला संस्कृतमध्ये त्याला काय म्हणतात ती नावं लिहायची असतात. हा जो प्रश्न असतो हा 2 मार्कांसाठी त्या ठिकाणी आपल्याला दिलेला असतो. 5 या ठिकाणी चित्र असतात. 5 पैकी 4 आपल्याला त्या ठिकाणी चित्रांची नावं लिहायची असतात आणि मार्क असतात 4. या ठिकाणी लिहित असताना विद्यार्थी काय चूक करतात ते पहिलं पाहणं अत्यंत आवश्यक आहे. चित्र लिहित असताना विद्यार्थी चित्र बघतात, पण चित्रची नावं लिहित असताना त्या ठिकाणी नंबर लिहित असताना संख्या लिहित असताना गोंधळ करतात आणि त्यामुळे चित्रा जशी ओळखतात त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते नावं लिहित असतात. तर त्या चित्राला तिथेच नावं लिहिणं, तेच नाव संस्कृत लिहिणं आणि तोच क्रमांक असणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरी गोष्ट आहे, चित्र लिहित असताना ज्या ज्या ठिकाणी म हलंत आहे त्या त्या ठिकाणी म हलंत लिहून दंड टाकणे त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. लिहित असताना चित्रांची नावं लिहित असताना अंडरलाईन शक्यतो त्या ठिकाणी करू नका, कारण अंडरलाईन करत असताना कधी कधी हलंत असणारे जे शब्द आहेत ते अधोरेखित करत असताना त्यामध्ये जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे गुण आपले जे आहेत ते कट केले जातात. म्हणून या ज्या गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांनी बघणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर दुसरा भाग आहे संख्या अक्षरही अंकही लिखत. या ठिकाणी काही अंक दिलेले असतात, काही अक्षरामध्ये आपल्याला दिलेले असतात. ते नीट बघून त्या ठिकाणी आपल्याला लिहायचे असतात. यासाठी सुद्धा आपल्याला 2 मार्क असतात आणि पुढचा जो प्रश्न आहे तो आहे समयम स्तंभ मेलनम कुरुत. म्हणजे वेळ जी आहे ती आपल्याला अंकामध्ये दिलेली असते आणि संस्कृतमध्ये त्या वेळेचं त्या ठिकाणी स्पष्टीकरण किंवा त्या ठिकाणी काय म्हणतात ते लिहिलेलं असतं. अशा पद्धतीने सुगम संस्कृत यामधल्या प्रश्नांचं स्वरूप असतं. यामध्ये बघा, पहिला जो भाग आहे तो आहे चित्रपदकोश. एकूण 3 पानं आपल्याला आहेत, त्याच्यामध्ये चित्र आहेत. त्यामध्ये 20, 18 आणि 20 म्हणजे पहिल्या पानावरती 20 चित्र आहे, दुसऱ्या पानावरती 18 चित्र आहेत आणि पुढच्या पानांवरती पुन्हा 20 म्हणजे एकूण त्या ठिकाणी 58 आपल्याला चित्र आहेत. आणि या 58 चित्रांपैकी फक्त 4 जी चित्र आहेत त्या 4 चित्रांची व्यवस्थित आपल्याला नावं लिहायची असतात. या ठिकाणी लक्षात कोणत्या गोष्टी घ्यायच्या तर सगळ्यात पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये उपयुक्त वस्तूंनी, वस्त्रांनी, खाद्यपदार्थांनी, रुचयः आणि सगळ्यात शेवटचा जो भाग आहे तो आहे क्रिया. या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं तर 58 पैकी आपल्याला फक्त 8 जे शब्द आहेत ते नीट लक्षात ठेवायचे आहेत. ते यासाठी की या चित्रामध्ये तंत्रीही, त्याच्यानंतर योजिनी, वस्त्रसूचीही, पादस्युतः, सुपः हे जे शब्द आहेत हे शब्द जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी हे दीर्घ वेलांटी असणारे शब्द आणि दीर्घ उकार असणारे शब्द आहेत. बाकीचे जे सगळे शब्द आहेत ते सगळेच्या सगळे ह्रस्व लिहिले जातात. मुख्यतः विद्यार्थ्यांचा ह्रस्व आणि दीर्घ लेखनामध्ये गोंधळ निर्माण होतो. ही वेलांटी ह्रस्व आहे का, ती वेलांटी दीर्घ आहे का, हा संभ्रम त्यांच्यामध्ये निर्माण होतो. त्यामुळे दीर्घ असणारे शब्द जे आहेत, एकूण 8 शब्द दीर्घ आहेत, ते दीर्घ वेलांटी आणि उकार असणारे आपण लक्षात ठेवले की सगळे शब्द आपण ह्रस्वच लिहायचे आहेत. त्यामुळे कोणताही गोंधळ त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा होत नाही. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे क्रिया. या क्रियामध्ये जर आपण बघितलं तर जे सगळेच्या सगळ्या ज्या 20 क्रिया दिलेल्या आहेत त्या 20 क्रियांमध्ये परीक्षते आणि प्रेषयती हे जे 2 शब्द आहेत हे 2च शब्द आपल्याला त्या ठिकाणी ते
हा प्रत्यय असणारे आहेत. बाकी सगळे जे शब्द दिलेले आहेत, सगळ्या क्रिया ज्या दिलेल्या आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या तीने अंत होणाऱ्या अशा आपल्याला दिसून येतात. त्यामुळे लिहित असताना स्थगियती, निर्वापयती, ददाती, परिवेशयती, भर्जयती हे सगळेच्या सगळे ज्या वेलांट्या आहेत त्या सुद्धा ऱ्हस्व आहेत आणि सगळीकडे ती हा प्रत्यय आलेला आहे. त्यामुळे चित्रपद कोश मध्ये हा जो गोंधळ होतो तो गोंधळ होणार नाही, कारण मोजकेच शब्द जे आहेत ते दीर्घ आहेत, दीर्घ उकारवाले आहेत, दीर्घ वेलांटेवाले आहेत आणि ते प्रत्ययवाले आहेत. हे लक्षात तुम्ही ठेवलं की बाकीच्या सगळ्या शब्दांना तुम्ही ऱ्हस्व वेलांटी, ऱ्हस्व उकार देऊ शकता. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा कोणताही गोंधळ होणार नाही आणि हे सगळेच्या सगळे शब्द तोंडपाठ असणे अत्यंत आवश्यक आहेत. हे सगळे शब्द दैनंदिन व्यवहारात आपण वापरणारे आहोत. त्यामुळे रोज फक्त 10 मिनिटं झोपण्याआधी हे सगळे शब्द आठवायचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आणि कधीही मोकळा वेळ मिळाला की तो लिहून बघायचा आहे आणि स्वतःच तो आपण चेक करायचा आहे, ज्यामुळे आपले जे मार्क आहेत, गुण जे आहेत ते कमी होतात किंवा त्या ठिकाणी कमी केले जातात किंवा कट केले जातात, ते होणार नाही. याच्या पुढचा जो भाग आहे तो आहे संख्या. हा आपण पहिलीपासून देवनागरी लिपीमध्ये अनेक संख्यांचा अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी 8वी मध्ये 1 ते 50 अंकांचा आपण अभ्यास केलेला आहे. 9वी मध्ये सुद्धा 1 ते 100 आणि 10वी मध्ये सुद्धा 1 ते 100 अंकांचा आपण अभ्यास केलेला आहे. म्हणजे 8वी पासून 10वी पर्यंत त्याच संख्या, त्या संख्यांना संस्कृत मध्ये काय म्हणतात हे आपण अभ्यासलेलं आहे. या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, ते 10च्या पटीमध्ये येणाऱ्या संख्यांना संस्कृत मध्ये काय बोलतात ते. 10ला दश, 20ला विंशतिः, 30ला त्रिंशत्, 40ला चत्वारिंशत्, 50ला पंचाशत, 60ला षष्टिः, 70ला सप्ततिः, 80ला अशीतिः, 90ला नवतिः आणि सगळ्यात शेवटी 100ला शतम. हे सगळे जर तुम्ही नीट लक्षात ठेवलं तर त्या ठिकाणी प्रत्येक शब्दांना किंवा संख्यांना संस्कृतमध्ये काय बोलतात हे लक्षात राहील. कारण 1 ते 9 संख्यांमध्ये एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच, षट, सप्त, अष्ट, नव, दश हेच शब्द प्रत्येक ठिकाणी आपल्याला आलेले दिसून येतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 48 घेतलं तर 48 मध्ये 40 आणि 8 ही संख्या आहेत. 40ला चत्वारिंश म्हणतात आणि 8ला अष्ट म्हणतात. लगेचच आपल्याला 48ला अष्टचत्वारिंश हा शब्द पटकन तयार करता येईल. किंवा 99 म्हटलं तर त्या ठिकाणी 9ला नव म्हणतात आणि 90ला नवतिही म्हणतात. म्हणजे नवनवतिही हा शब्द तुम्हाला पटकन कळेल. यातलाच एक भाग आहे की आपल्याला संख्या दिलेल्या असतात आणि त्याच्या पुढे आपल्याला संस्कृत मध्ये लिहायचं असतं आणि दुसरा भाग असतो की आपल्याला संस्कृत मध्ये दिलेलं असतं आणि संस्कृत आपल्याला त्याच्या ऐवजी अंक लिहिलेले असतात. फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी पंचाशत असं दिलेलं असेल अक्षरामध्ये, तर नीट लक्षात ठेवा लिहित असताना आपण कसं लिहिणार. 55 लिहित असताना आपण 5वर 5 असं लिहित असतो. या ठिकाणी पंच ही संख्या जी आहे ती नंतर लिहिलेली असते. या ठिकाणी अक्षरामध्ये ती आपल्याला पहिली दिलेली असते. म्हणजे 50 शब्द नंतर लिहिलेला असतो आणि 5 ही संख्या पूर्वी लिहिलेली असते. त्यामुळे लिहित असताना नीट लक्षात ठेवायचं आहे की संस्कृतमध्ये पहिलं जे शब्द असतात ते अंकामध्ये आपण सगळ्यात शेवटी लिहिणार. दुसरा आपण शब्द बघूया, सप्तत्रिंशत. हे जर दिलेलं असेल तर सप्त हे याचा अर्थ होतो 7 आणि त्रिंशत याचा अर्थ होतो 30. तर सप्त लिहिलेत म्हणून काही विद्यार्थी 7 पहिले लिहितात आणि त्रिंशत म्हणजे 3 म्हणून ते नंतर 30 मधला 3 शब्द 3 अंक जो आहे तो लिहून टाकतात. तर या ठिकाणी नीट लक्षात ठेवायचं की त्रिंशत हा जो शब्द आहे त्यातला 30 मधला 3 अंक पहिला घ्यायचा आणि सप्त हा सगळ्यात शेवटी लिहायचा आणि 37 हा अंक आपल्याला लिहायचा आहे. हे लिहित असताना सुद्धा संख्यांचं संस्कृतमध्ये लिहिताना त्या ठिकाणी दंड लिहिणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या ज्या ठिकाणी
त आहे त्या ठिकाणी त हलंतच यायला पाहिजे. जिथे जिथे विसर्ग आहे तिथे तिथे विसर्गाचं चिन्ह लिहिणे अत्यंत आवश्यक आहे. आणि जो क्रम प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या संख्येचा ज्या संस्कृत शब्दांना दिलेला आहे तोच त्या ठिकाणी लिहिणे अत्यंत आवश्यक आहे. मला येतंय, मला समजलंय, मला सोपं वाटलंय तो अंक मी पहिला लिहिलाय आणि त्याला ते उत्तर लिहिलं तर त्या ठिकाणी मार्क जाण्याची कदाचित जास्त शक्यता असते. याच्या पुढचा जो भाग आहे तो आहे समयः. तिसरा जो भाग आहे तो आहे समयम स्तंभ मेलनम कुरुतम. या ठिकाणी आपल्याला अ गटामध्ये त्या समयाला काय म्हणतात, त्या वेळेला काय म्हणतात ते संस्कृतमध्ये दिलेलं असतं आणि आ गटामध्ये त्या ठिकाणी आपल्याला अक्षरामध्ये त्या अंकामध्ये आपल्याला काय बोलतात ते दिलेलं असतं. हे करत असताना आपण काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, 4 आपल्याला अ गटामध्ये जोडी दिलेल्या असतात. त्या 4 गटांची उत्तरं आ गटामध्ये असतात. त्यामध्ये प्रामुख्याने एक पूर्ण वेळ दिलेली असते, एक 15 मिनिटं म्हणजे सपाद ज्याला आपण म्हणतो ते दिलेलं असतं. त्याच्यानंतर अर्धा तास झाला तर त्या ठिकाणी सार्ध हा शब्द आलेला असतो. 45 मिनिटं असतील तर पादोन हा शब्द दिलेला असतो. हे नीट लक्षात ठेवा. एक तुम्ही घड्याळ काढून ठेवा, गोल आहे, घड्याळ काढा, त्याच्यामध्ये 1 ते 12 संख्या लिहायच्या आहेत, ज्या संख्यांचा आपण आधी अभ्यास केलेला आहे. एकम, द्वे, त्रिणी, चतुर हे जे शब्द आहेत, ही संख्या आहेत, त्या नीट लक्षात घ्यायच्या. कारण भारतीय जी घड्याळ आहेत ती 12 तासाचीच म्हणजे 12 संख्या असणारे असतात. 24 जरी तासांचा एक दिवस असला तरी शक्यतो सगळीकडे 12 घड्याळामध्ये काटे असणाऱ्याच घड्याळ असतात. त्यामुळे 12 संख्यापर्यंतचे सगळे अंक नीट लक्षात ठेवायचे. त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात ते लक्षात ठेवायचं आहे आणि एक घड्याळ मोठं काढून ठेवायचं. त्या घड्याळामध्ये 1 ते 12 संख्या लिहायच्या. वरती जे आहे ते पूर्ण संख्या म्हणजे 12 राहणार. जिथे 3 संख्या असणार त्या ठिकाणी तुमचं सपाद येणार आहे. जिथे 6 संख्या असणार तिथे तुमचं सार्ध येणार शब्द आणि ज्या ठिकाणी 45 मिनिटं असणार त्या ठिकाणी पादोन असं येणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा नीट लक्षात ठेवायचंय की ज्या ठिकाणी 1 आहे तिथे पंचाधिक शब्द येणार. जिथे 2 संख्या आहे तिथे दशाधिक येणार आहे. जिथे 4 संख्या आहे तिथे विंशती अधिक येणार. जिथे 5 संख्या आहे तिथे पंचविंशती अधिक येणार आणि जिथे 35 आहे तिथे पंचत्रिंशत येणार अधिक आणि जिथे 40 आहे तिथे चत्वारिंश अधिक असं येणार आहे. बघा, मगाच्या संख्या आणि या ठिकाणी समय यामध्ये येणाऱ्या दोन्ही संख्या ह्या सारख्याच आहेत. उजव्या बाजूने जर आपण विचार केला तर अधिक 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 हा शब्द आणि किती मिनिटं झालेत, 10 झालेत, 5 झालेत, 25 झालेत का 35 झालेत हे त्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. आणि या बाजूला 12च्या पलीकडच्या बाजूला जिथे 11 असणार तिथे आपण 55 लिहिणार आहोत आणि जिथे 10 असणार त्या ठिकाणी आपण दशोन लिहिणार आहेत. म्हणजे या ठिकाणी समजा आपण म्हणालो पंचवादनम तर 5ला समजा 10 मिनिटं कमी असतील तर त्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत दशोन पंचवादनम, दशोन चतुर्वादनम. म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे की 4ला त्या ठिकाणी 10 मिनिटं कमी आहेत हे आपल्याला कळणार आहे. हे नीट लक्षात आपल्याला घ्यायचं आहे की त्या ठिकाणी संख्या येताना 10 30 येणार, 4 50 येणार आहेत का 4 45 येणार का 55 येणार. हे नीट लक्षात आपण ठेवलं की त्या ठिकाणी आपल्याला हा जो प्रश्न आहे तो लगेचच समजण्यास सोपा जाईल. आपण बघा या ठिकाणी बघूया प्रश्नपत्रिकेमध्ये हे बघा दशाधिक षडवादनम. दशाधिक म्हणजे आपल्या लगेचच लक्षात येणार अधिक आहे म्हणजे दशला 10 संख्या आहे, अधिक म्हणजे जास्त आहेत, 10 जास्त आहेत. तर या ठिकाणी तुम्ही सहजच बघितलं तर या ठिकाणी एक आपल्याला दिसते संख्या 10 दिसते आणि त्या ठिकाणी षडवादनम म्हणजे 6 वाजून 10 मिनिटं झाले. म्हणजे जरी हे नाही कळलं तरी सुद्धा या ठिकाणी ज्या संख्या आहेत त्या बघून तुम्हाला लगेचच कळेल की ती संख्या जी आहे अस्तंभामधली नक्की
कोणती आहे. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण नीट लक्षात ठेवले तर हे एकूण पहिला जो चित्र बघण्याचा आहे, चित्र बघून नावं लिहायचं आहे, त्याला 4 मार्क, संख्यांना 2 मार्क आणि समय स्तंभ मेलन कुरुत यासाठी असणारे जे 2 मार्क आहेत, टोटल 8 मार्क हे आपण सहजच प्राप्त करू शकतो. हा भाग जो आहे हा आपल्याला माहीत असलेला आहे, कारण याच्या व्यतिरिक्त आपल्याला संस्कृतच्या प्रश्न पहिल्यामध्ये काहीच विचारलेलं नसतं. आणि जर आपण नीट लक्षात ठेवल्या त्या गोष्टी की सहजच आपल्याला या ठिकाणी मार्क मिळू शकतात. त्यामुळे या गोष्टी नीट लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी हलंत म आहे, हलंत त आहे, तो त्या ठिकाणी हलंतच काढायचा आहे. संख्या लिहित असताना, अक्षर लिहित असताना त्या ठिकाणी दंड संस्कृतमध्ये लिहित असताना द्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी चित्रांना, संख्यांना जो क्रमांक प्रश्नपत्रिकेमध्ये आहे तोच आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे. चित्र लिहित असताना कोणतंही चित्र जे आहे त्याचं तुम्ही संस्कृतमध्ये नाव लिहा, पण अंक तोच टाकायचा आहे. कारण अंक जर चुकले आणि चित्रांची नावं चुकली तर त्याचा अर्थ त्या ठिकाणी चुकीचा होतो आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी चित्र जरी आपण बरोबर पाहिलेलं असेल, त्याला नाव बरोबर दिलं असेल तरी अंक चुकल्यामुळे गुण मिळणार नाहीत. धन्यवाद.